Hello dear friends, this is Sachin Memane and once again I welcome you all to this platform. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण 7 मे 2022 रोजी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो लँग्वेज पेपर, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह पेपर म्हणतो, जो पार पडला होता, त्याच्यामधील इंग्लिश सेक्शन म्हणजेच क्वेश्चन क्रमांक 51 to 100 क्वेश्चन म्हणजे 50 प्रश्न आपण पाहणार आहे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही की मराठीचे 50 आणि इंग्लिशचे 50 असे 100 क्वेश्चन्स तुम्हाला 1 तासामध्ये म्हणजे 60 मिनिटामध्ये सोडवावे लागतात. म्हणजेच तुम्हाला एका प्रश्नासाठी 36 सेकंद मिळतात आणि या 36 सेकंदामध्ये तुम्ही इन्स्ट्रक्शन वाचायचं, तो क्वेश्चन वाचायचा, ABCD पर्याय वाचायचे आणि परत त्या पर्यायांचे पण पर्याय दिसतात की AB बरोबर, ABC बरोबर, BC बरोबर, BD बरोबर आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. अजून एक आव्हानात्मक गोष्ट म्हणजेच याच पेपरमध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये म्हणजे मराठी असू द्या किंवा इंग्लिश या दोन्ही सेक्शनमध्ये तुम्हाला एक पॅसेजसुद्धा दिला जातो जो की 5 गुणांसाठी असतो. त्याच्यामुळे जर तुमची योग्य प्रकारे अभ्यास नसेल आणि स्ट्रॅटेजी जर नसेल तर तुम्हाला हा पेपर कव्हर होत नाही आणि जो की खूप स्कोरिंग पेपर असतो. बरेचसे मुलं याच्यामध्ये चांगला स्कोर करतात आणि खूप चांगली पोस्ट त्यांना मिळते. तर कशा प्रकारे हा पेपर सोडवायचा, तुमची स्ट्रॅटेजी कशा प्रकारे असावी, हे सगळ्या गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. ओके, तर लेट स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 51. क्वेश्चन बघा 51 नंबर. आयडेंटिफाय द वर्ड्स विच टेक सफिक्स IST. आता एक लक्षात ठेवा, हा एक ट्रेंड आहे, याला आपण म्हणतो वर्ड फॉर्मेशन. वर्ड फॉर्मेशन म्हणजेच काय, विथ द हेल्प ऑफ सफिक्सेस अँड प्रिफिक्सेस यू कॅन फॉर्म डिफरंट टाइप्स ऑफ वर्ब. नाऊन असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, ॲडवर्ब असेल, हे सगळे तुम्ही प्रिफिक्स आणि सफिक्सचा वापर करून तयार करू शकता वेगळे शब्द. आणि याच्यामध्ये विचारलंय की IST हे सफिक्स वापरून, याला आपण म्हणतो प्रत्यय वापरून तुम्ही कोणत्या प्रकारचं शब्द तयार करू शकता. आता हिरो म्हटल्यानंतर हिरोचं काय होतं तर हिरोइझम होतं. हिरोइझम म्हणजे ISM पाहिजे होता, हा चुकला. म्हणजे ए तर बरोबर येऊ शकत नाही, ए कुठं कुठे दिला होता गेला. नेक्स्ट वन, अट्रॅक्टचं काय होणार, अट्रॅक्टिव्ह होणार, अट्रॅक्टिव्ह नाही होणार, अट्रॅक्टिव्ह होणार. म्हणजे बी पण गेला तर ऑप्शन आपल्याला सापडला तरी आपण पाहू, बरोबर. म्हणजे बी ऑप्शन इथंही दिला होता. म्हणजे अशा प्रकारे एलिमिनेशन टेक्निक वापरून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे कमीत कमी वेळेमध्ये सोडू शकता. आता फ्लूट म्हणजेच काय तर फ्लूट म्हणजे आपण बासरी म्हणतो आणि फ्लुटिस्ट म्हणजेच काय तर बासरी वाजवणारा. तर हे तर बरोबर झालं. मग सी ऑप्शन इथंच बरोबर आहे. आता तुम्हाला लॉयल म्हणजे प्रामाणिक, तर लॉयलचं काय होतं, लॉयलिस्ट होतं. पण जरी हे माहिती नसेल तरी फरक पडत नाही कारण आपल्याला तो उत्तर सापडलेलं आहे. तर ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. ऑप्शन दिलेलं लक्षात ठेवा. क्वेश्चन कशावर बेस्ड आहे, इट इज बेस्ड ऑन वर्ड फॉर्मेशन. हे नोट डाऊन तुम्ही करा. नेक्स्ट पाहू आपण 52 नंबर. चूज द सेंटेन्स विथ द मिनिंगफुल सिक्वेन्स ऑफ वर्ड्स. बरोबर. आता यांनी काय केलं, याच्यामध्ये वाक्य दिलेले तुम्हाला आणि सांगितलंय की या वाक्यांमधील तुम्हाला योग्य सिक्वेन्सने कोणत्या प्रकारचं वाक्य फॉर्म केलेलं आहे. पहिलं बघा, ही कॅरीड हिज क्लोथ्स, ही कॅरीड हिज क्लोथ्स, ही कॅरीड हिज क्लोथ्स, राईट. ही कॅरीड. आता एक लक्षात ठेवा, क्रियापदाच्या नंतर नेहमी ऑब्जेक्ट येते, लक्षात ठेवा. मग कॅरीडच्या नंतर हिज क्लोथ्सच येणार. मग असं जर म्हटलं तर हा सी ऑप्शन गेला आणि डी पण गेला. मग सी आणि डी म्हणजे हे 2 ऑप्शन तर गेले. मग ही कॅरीड हिज क्लोथ्स इन इथपर्यंत बरोबर आहे. स्टील ट्रंक हे पण बरोबर आहे. इथं त्यांनी काय केले, ब्लॅक हेवी स्टील ट्रंक आणि हेवी ब्लॅक स्टील ट्रंक. एक लक्षात ठेवा, दोन्ही ॲडजेक्टिव्ह आहेत. ट्रंकच्या बद्दल जास्त माहिती देणारी कशी ट्रंक आहे, हेवी ब्लॅक स्टील ट्रंक. ट्रंक कशी आहे, तर हे तिन्ही शब्द ॲडजेक्टिव्ह आहेत. आणि ॲडजेक्टिव्हची रचना करताना लक्षात ठेवा, समजा आपण काय म्हणतो की कलर हा नेहमी नंतर घेतात. जर आपण तो लॉंग ब्लॅक हेअर, शी हॅज गॉट लॉंग ब्लॅक हेअर, ब्लॅक लॉंग हेअर नाही. म्हणजे 100% माझं उत्तर कोणतं येणार, फक्त आणि फक्त बरोबर उत्तर येणार माझं बी ऑप्शन. याच्या ठिकाणी हे लक्षात ठेवा. म्हणजे हा कशावर बेस्ड आहे, तर हा जो क्वेश्चन होता ना, हा होता ॲडजेक्टिव्हवर बेस्ड. आणि त्या ऑब्जेक्टिव्हची रचना म्हणजेच काय, कोणत्या प्रकारचा क्रम असतो, हा क्रम तुम्हाला माहिती पाहिजे, राईट. साईजच्या नंतर कलर येतो हे लक्षात ठेवा. म्हणून काय पाहिजे, ही कॅरीड हिज क्लोथ्स इन अ हेवी ब्लॅक स्टील ट्रंक. दिस इज द करेक्ट ऑप्शन दॅट शुड बी सिलेक्टेड. नेक्स्ट 153 नंबर. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच सांगितले तुम्हाला. बघा वाक्य वाचा. द इन्स्पेक्टर सेड लेट नो वन टच द बॉडी. आणि कमांड आहे, ते इन्स्पेक्टर असं म्हणलं की कुणालाही त्या बॉडीला हात लावू देऊ नका असं म्हटलंय. तर तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच निवडायचं आहे. मग मला सांगा,
आपलं ठरलंय की कमीत कमी वेळा सोडवायचं, सगळं वाचतही बसायची गरज नाहीये. हे पॉसिबल आहे का? एकाच वाक्यामध्ये इनडायरेक्ट स्पीच करायचं म्हटलं, डबल इन्व्हर्टेड कॉमा इज नॉट पॉसिबल इन इनडायरेक्ट स्पीच, बरोबर ना? तो डायरेक्ट स्पीचमध्ये असतो, म्हणजे बी ऑप्शन तर गेला, बरोबर. त्याच्यात इन्स्पेक्टर सेड म्हटले, टोल्ड कधी म्हणतो? जर कोणीतरी ऐकणार असेल तर. ऐकणारं कोणीच नाही ना, मग टोल्ड पण चुकलं, राईट. राहिले दोन ऑप्शन. द इन्स्पेक्टर सेड दॅट नो वन वॉज टू टच द बॉडी अँड द इन्स्पेक्टर सेड लेट परत नाही येऊ शकत. लेट परत नाही येऊ शकत, मग हे पण चुकलं. उत्तर माझं आलं बरोबर, ऑप्शन क्रमांक 3. द इन्स्पेक्टर सेड दॅट नो वन वॉज टू टच द बॉडी, म्हणजेच काय झालं, याचं इनडायरेक्ट स्पीच झालं. म्हणजे इलिमिनेशन टेक्निक वापरून तुम्ही तुमचं उत्तर बरोबर आणि अगदी कमी वेळामध्ये सोडू शकता, हे मला सांगायचं तुम्हाला. पुढे पाहू आपण. ही हॅज अ बिझी स्केड्यूल सो ही विल बी लेट. विच ऑफ द फॉलोइंग इज द सिम्पल फॉर्म ऑफ अबव सेंटेन्स. सिम्पल म्हटलेलं आहे. जर वाक्य सिम्पल म्हटलं ना, तर सिम्पल सेंटेन्स डज नॉट हॅव एनी काइंड ऑफ कंजंक्शन इन इट. कोणत्याही प्रकारचं कंजंक्शन तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकत नाही. मग याच्यामध्ये बघा, ऑन अकाउंट ऑफ हिज बिझी स्केड्यूल ही विल बी लेट, याच्यामध्ये कुठंच कंजंक्शन नाही आहे. पाहू आपण. सिम्पल सेंटेन्स म्हणजे कोणत्याही प्रकारचं कंजंक्शन वापरत नाही. ही विल बी लेट बिकॉज म्हटलंय, कंजंक्शन आलं, वाक्य चुकलं. ही स्केड्यूल इज बिझी दॅट्स वाय चुकलं. ही विल बी लेट ॲज आलं, चुकलं. उत्तर माझं बरोबर आलं, कारण सिम्पल सेंटेन्समध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या कंजंक्शनचा वापर केला जात नाही. कंपाऊंड सेंटेन्समध्ये कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर केला जातो आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर केला जातो. कोणत्याही प्रकारचं कंजंक्शन नसेल तर सिम्पल सेंटेन्स. तर हा जो प्रश्न होता तो कशावर बेस्ड होता? सिम्पल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड सेंटेन्सेसवर बेस्ड होता. पुढे पाहू आपण. क्वेश्चन नंबर 55. काय म्हटलंय? इन्स्ट्रक्शन वाचून घ्या पहिलं. द कंडिशन एक्सप्रेस्ड इन द क्लॉज अबव. कोणत्या प्रकारची कंडिशन आहे? इफ दे हॅड ऑफर्ड मी अ डिसेंट सॅलरी आय वुड हॅव ॲक्सेप्टेड द जॉब. लक्षात ठेवा, हा रूल आहे की पहिल्या वाक्यात जर पास्ट परफेक्ट टेन्स आला तर पुढे कुड हॅव, वुड हॅव प्लस V3 येतं. म्हणजे स्ट्रक्चर तर बरोबर आहे, पण काय म्हटलंय त्यांनी आता याच्यामध्ये? म्हणजे इम्पॉसिबल कंडिशन, इम्प्रॉबेबल कंडिशन, प्रॉबेबल कंडिशन आणि जनरल ट्रूथ. आता कंडिशन ऑफ जनरल ट्रूथ म्हणजेच काय? इफ वी टेक बर्थ वी डाय. आपण जन्म घेतला की आपण मरतो, हे जनरल ट्रूथ झालं. म्हणजे हे तर गेला, ऑप्शन डी गेला. त्याच्यानंतर प्रॉबेबल म्हणजे शक्य कंडिशन सांगितले का? हे खरं झालंच नाही. तो काय म्हणतोय? इफ दे हॅड ऑफर्ड मी अ डिसेंट सॅलरी. जर त्यांनी मला चांगली सॅलरी दिली असती ना, आय वुड हॅव ॲक्सेप्टेड द जॉब. तसं नाही झालेलं. म्हणजे कशी कंडिशन आली? इम्पॉसिबल कंडिशन आहे. इम्पॉसिबल कंडिशन, ऑप्शन नंबर करेक्ट. इम्प्रॉबेबल सुद्धा नाहीये, इट इज अन इम्पॉसिबल कंडिशन. लक्षात ठेवा. नेक्स्ट वन. हे कशावर पार्ट आहे? हा जो टॉपिक बेस्ड येतो आहे त्याला आपण म्हणतो कंडिशनल सेंटेन्सेस. ठीक आहे. नेक्स्ट वन 56 नंबर. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. ओके, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. काय म्हटलंय? यू आर प्रोहिबिटेड फ्रॉम स्मोकिंग. आता प्रोहिबिटेड फ्रॉम स्मोकिंग बरोबर आहे, तुम्ही कुठेही बोर्डवर सुद्धा वाचलं असेल. यू आर प्रोहिबिटेड फ्रॉम स्मोकिंग करेक्ट आहे. नेक्स्ट वन. निदर प्राईड नॉर प्रेज्युडिस अफेक्ट्स हिम. एक लक्षात ठेवा, दोन करते जेव्हा निदर नॉरने जोडले जातात ना, तर वापरलेलं क्रियापद नेहमी एक क्वेश्चनच येतं. म्हणजेच काय येणार? ते बरोबर अफेक्ट्सच येणार. करेक्ट आहे. द कमिटी इज डिवायडेड इन देअर ओपिनियन. आता ज्यावेळेस कमिटी डिवायडेड म्हटलं इन देअर ओपिनियन, याचा अर्थ कमिटी नाही राहिली, इट बिकम्स मेंबर्स ऑफ कमिटी. मग त्या कमिटीतल्या मेंबर्स बद्दल बोलतोय. मग काय पाहिजे होतं? तर कमिटी आर डिवायडेड पाहिजे होतं. सी चुकलेलं आहे. मग सी जिथं जिथं बरोबर दिलंय त्याला काढून टाका. मग ऑप्शन 2 आहेत, राईट. मग ए पण बरोबर आहे आणि बी पण बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर आला आपला? 1 नंबर ऑप्शन करेक्ट आला. नेक्स्ट बघू आपण. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकल क्लास ऑफ अंडरलाइंड वर्ड इन द सेंटेन्स. ओके. दे आर स्कूल चिल्ड्रन. दे आर स्कूल चिल्ड्रन. आणि स्कूलला अंडरलाईन केलेलं आहे. तुम्हाला मी मगाशी सांगितलं की ॲडजेक्टिव्हवर एक क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेलाय की ॲडजेक्टिव्हचा क्रम कसा पाहिजे. साईजच्या नंतर कलर बरोबर. आता या ठिकाणी काय म्हटलंय? स्कूल चिल्ड्रन. कोणत्या प्रकारची मुलं? तर मुलांच्या बद्दल जास्त माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? स्कूल आहे. अँड एनी वर्ड दॅट डिस्क्राइब्स अ नाउन ना, इट बिकम्स अन ॲडजेक्टिव्ह. मग शब्दाची जात कोणती आली? तर ॲडजेक्टिव्ह आली. बी ऑप्शन कुठं दिलाय? आणि बी ऑप्शन दिलाय. म्हणजे दिस इज द सेकंड क्वेश्चन दॅट इज बेस्ड ऑन द टॉपिक कॉल्ड ॲडजेक्टिव्ह. हे लक्षात. 58 नंबर बघा. चूज द सेंटेन्स विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. म्हणजे करेक्ट पंक्च्युएशन मार्क वापरायचे. नेहमी विचारला जातो, वाचून घ्या. द मदर सेड टू हर सन कम. आता एक सेड टू हर सन कम इन टू द किचन, आय शॅल गिव्ह यू समथिंग टू इट.
सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये कधी दुसऱ्याचे वाक्य तोंडचे वाक्य आहे तसं टाकलं जात नाही, सोडून द्या. द मदर सेड टू हर सन, परत एकदा यांनी काय केलंय, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा टाकलाच नाही, कॉमा दिलाय, काहीच नाही याच्यामध्ये, हेही चुकलं. द मदर सेड टू हर सन कम, याच्यामध्येही नाहीये. दुसऱ्याच्या तोंडची वाक्य नेहमी डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिली जातात. एकच वाक्य त्या प्रकारचे म्हणजे ओनली डी ऑप्शन इज करेक्ट. म्हणजे फक्त आणि फक्त 3 ऑप्शन बरोबर येणार. सोपं होतं. म्हणजे हा कशावर बेस्ट टॉपिक होता? दिस वॉज बेस्ड ऑन पंक्च्युएशन मार्क्स. पंक्च्युएशन मार्कवर बेस्ड होता. नेक्स्ट वन, नेक्स्ट क्वेश्चन. हा, आयडेंटिफाय द पॅसिव्ह फॉर्म. पॅसिव्ह म्हटलं ना तर एकच लक्षात ठेवा, मी क्लासमध्ये पण सांगतो. पॅसिव्ह म्हटल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही बाकीचं काहीच पाहायचं नाही, फक्त क्रियापद पाहायचं. आता लेफ्ट म्हटल्यानंतर साधा भूतकाळ आहे. साधा भूतकाळ असेल तर कर्म काय, डॉग आहे. एक वचनी एकच कुत्रा आहे तर वॉच पाहिजे. वॉच कुठं आलं? इथं इज आलं, इथं हॅड आलं, इथं झालं. उत्तर सापडलं माझं. द डॉग वॉज लेफ्ट अलोन इन द गार्डन बाय समवन. म्हणजेच काय, कुत्र्याला कोणीतरी मोकळे एकट्याला गार्डनमध्ये सोडलं. म्हणजेच काय, कोणीतरी कुत्र्याला गार्डनमध्ये सोडलं. दोन्ही वाक्याचा अर्थ आहे. म्हणजे ह्याचं हे झालं पॅसिव्ह बरोबर. 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट आला. 60 नंबर. येस, काय म्हटलं? इनडायरेक्ट नरेशन. परत एकदा विचारलं, इनडायरेक्ट नरेशन. शॅल आय बिगिन द डिस्कशन. आता हे मी तुम्हाला म्हटलं की दुसऱ्याच्या तोंडचं वाक्य नेहमी डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये तर दिलेलं आहे त्यांनी, राईट. ही आस्क्ड मी इफ ही शुड बिगिन द डिस्कशन. आता याच्यामध्ये बघा, शॅल आय बिगिन द डिस्कशन असं म्हटलंय आणि याच्यामध्ये इथं कुठं म्हटलंय ही आस्क्ड मी असं म्हटलंय का, मला विचारलं असं म्हटलंय का? मग हे बळच कोणीतरी टाकलेलं आहे, याचा काही संबंध नाही. कारण इनडायरेक्ट स्पीच करताना तुम्ही स्वतःच्या मनाचं काही नाही घालायचं, ठीक आहे. मग ही रिक्वेस्टेड वेदर आय शॅल आणि ही आस्क्ड, बघा ही रिक्वेस्टेड वेदर आय शॅल बिगिन. आता इथं रिक्वेस्टेड म्हणल्यानंतर शाल कधीच येत नाही, कारण इथं पास्ट फॉर्म आला तर पुढं शूडच येणार. मग ही आस्क्ड इफ ही शुड बिगिन द डिस्कशन, हा ऑप्शन माझा आला करेक्ट. पहिले 2 का चुकले? कारण मी कारण नसताना टाकलंय, ते दिलेलंच नाही, ते टाकलेलं आहे. ऑप्शन माझा डी ऑप्शन करेक्ट आला. डी कुठं आला? डी आला 1 नंबरला. इनडायरेक्ट स्पीचवर सेकंड क्वेश्चन होता विचारलेला. नेक्स्ट बघा. हां, परत त्या प्रकारचं क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट ऑर्डर. करेक्ट ऑर्डरमध्ये म्हणजे तुम्हाला क्रम जोडायचा आणि त्या क्रमाने तुम्हाला योग्य तो पर्याय निवडायचा आहे. आता याच्यामध्ये काय म्हणले, लुईस ब्रेल सेन्स ऑफ साईट ऑल ही लॉस्ट एज ऑफ द 5 बाय. आता याच्यामध्ये याला तुम्हाला सेंटेन्स रिअरेंजमेंट म्हणतात, की दिलेलं वाक्य तुम्ही योग्य प्रकारे मांडलं पाहिजे आणि तर ते मिनिंगफुल होणार, तर त्याचं मिनिंगलेस होणार, राईट. आता लुईस ब्रेल हॅड लॉस्ट ॲट द एज ऑफ 5. एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला म्हटलं की नेहमी क्रियापदानंतर कर्म येतं. काय हरवली? तर दृष्टी हरवली ना. 5 वर्षाचा असताना लुईस ब्रेल याने काय केलं? 5 वर्षात त्याची दृष्टी गेली. म्हणजे लुईस ब्रेल हॅड ॲट द एज, परत म्हणजे हॅड लॉस्टच्या नंतर काय आलं पाहिजे? दृष्टी आली पाहिजे. म्हणजे ॲट द एज ऑफ 5 वर्षाचा असताना कॉमा दिलाय. लुईस ब्रेल हॅड लॉस्ट ऑल द सेन्स ऑफ साईट, हे करेक्ट आलं. इथं पण चुकलंय, ऑप्शन माझा बरोबर आला. म्हणजे फक्त एवढं तुम्हाला माहिती पाहिजे की वाक्यामध्ये कर्त्यानंतर क्रियापदानंतर ऑब्जेक्ट येतं. काय हरवली? तर दृष्टी हरवली. सेन्स ऑफ साईट म्हटलं तर ते नाही आलं, म्हणून मला या प्रकारे खूप सोप्या प्रकारचं वाक्य होतं सेंटेन्स रिअरेंजमेंटचं. 62 नंबर बघा. चूज द करेक्ट फ्रेज. अन इंडिकेशन दॅट समथिंग बॅड ऑर डिफिकल्ट अबाउट टू हॅपन. काहीतरी वाईट होणारी असं सांगणारी गोष्ट कोणती? आता लाईन ऑफ पाम म्हणजे आपल्या तळ हातावरच्या रेषा. याचा अर्थ लिटरल घेऊच नका, ज्याला पामिस्ट्री म्हणतो. कारण काय वाईटच होतं का? चांगलं पण होणार ना, चांगल्या काही गोष्टी होणार असतील तर त्या हस्तरेषेमध्ये असेल. इथं वाईट म्हटलेले, इतर येत नाही. रायटिंग ऑन द नोटबुक हे पण नाहीये. सिल्वर लाइनिंग पण आहे. काय येतं उत्तर करेक्ट? द रायटिंग ऑन द वॉल. म्हणजे एखादी गोष्ट वाईट होणारच आहे असं जर इंडिकेशन मिळतंय त्याला आपण काय म्हणतो? द रायटिंग ऑन दी वॉल. म्हणजे भाग्यात होणारी गोष्ट हमखास होणार, ती वाईट असेल कशी असेल. नेक्स्ट बघा. 63 नंबर. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स ओळखा सांगितले. इफ वी हॅड ॲक्टेड वाईजली देअर वुड हॅव बीन नो पार्टिशन. आता पहिल्या वाक्यामध्ये जर पूर्ण भूतकाळ असेल तर पुढच्या वाक्यामध्ये वुड हॅव प्लस V3 येतं. ही रचना माहिती पाहिजे. वाक्य माझं बरोबर आलं. हे कुठं कुठं बरोबर आलंय? 2 मध्ये. हे तर ऑप्शन मी पहिले काढून टाकणार. इफ द सन रायझेस, वेन द सन रायझेस द बर्ड केम आउट. एक लक्षात ठेवा, इथं साधा वर्तमान काळ ना, बर्ड केम आउट साधा भूतकाळ होऊ शकत नाही. बी चुकलं. बी चुकलं म्हणजे तो ऑप्शन तर गेला. इफ ही हॅड स्ट्रेंथ ही कुड हॅव कॅरीड हिज बॅगेज. आता ही हॅड स्ट्रेंथ इथं काय म्हटलंय? या ठिकाणी म्हटले साधा भूतकाळ आहे. साधा भूतकाळामध्ये असेल तर पुढं कुड उड प्लस V1 येतं.
हेही वाक्य चुकलं. पुढे ही द कॉलेज बेल रिंग्स वेन इट स्ट्राइक्स 10, म्हणजे कॉलेजची बेल वाजते केव्हा, 10 वाजतात तेव्हा. हे एक जनरल ट्रूथ आहे. म्हणजे पहिल्या वाक्यात साधा वर्तमान काळ, पुढच्या पण वाक्यात साधा वर्तमान काळ. ए आणि डी ऑप्शन करेक्ट, म्हणजे फर्स्ट नंबर ऑप्शन. कंडिशनल सेंटेन्सवर क्वेश्चन होता. पुढे बघा 64 नंबर. चूज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. फक्त कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हटलं तर लक्षात ठेवा की आपल्याला काय माहिती पाहिजे की कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलं जातं. इट इज पिटी दॅट यू शुड हॅव टू अंडरगो दिस डिसग्रेस. आता याच्यामध्ये दॅट हे कंजंक्शन वापरले. कोणत्या प्रकारचं कंजंक्शन आहे? दॅट इज सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. उत्तर तर सापडलंय मला. अँड ऑन हॅव्हिंग टू अंडरगो दिस, याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं कंजंक्शन आहे? सिम्पल सेंटेन्स आहे. माझं उत्तर आलं बरोबर, कारण दॅट इज नोन ॲज अ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन and we find use of subordinating conjunction in only complex sentence. So that is why my A option is correct. So this option that I am going to select as the correct one. Next one, 65 number. 64 गेला का तसाच? नाही, बरोबर आहे. Yes, 65. Identify the type of adjective. कोणत्या प्रकारचे adjective म्हणले? तिसरा क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन त्यांनी परत adjective विचारलाय. This is the very book I want. आता दिस, समजा मला एखादं पुस्तक हवं होतं. समजा म्हटलं दिस इज द व्हेरी पेन आय दॅट नीडेड. दिस इज द व्हेरी पेन. हा तोच पेन आहे जो मला हवा होता. म्हणजेच काय, व्हेरी काय झालं? एक प्रकारचं विशेषण झालं. पॉझिटिव्ह आहे का? नाही. पॉझिटिव्ह काय असतं? दिस इज माय पेन. सॉरी, दिस इज माय पेन. दिस इज युअर मोबाईल. दॅट इज हर मोबाईल. तर एक पॉझिटिव्ह तर नाही पोरांनो. नेक्स्ट वन, ॲडजेक्टिव्ह क्वालिटी पण नाही ना. मी असं म्हणतो दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग बुक. क्वालिटी नाही सांगितलेली. 2 बुक्स म्हणले का? न्यूमेरिकल ॲडजेक्टिव्ह. आय हॅव गॉट 2 बुक्स असे नाही म्हटलं. राहिलं काय? एम्पसायझिंग ॲडजेक्टिव्ह. एम्पसायझिंग म्हणजेच काय? एखादी गोष्टी जोर देऊन सांगणे. की मी समजा म्हटलं दिस इज द व्हेरी गर्ल. दिस इज द व्हेरी गर्ल होम आय वॉन्टेड टू गेट मॅरिड. ही तीच मुलगी. म्हणजे मी काय करतोय? जास्त जोर देऊन सांगतोय, भर देऊन सांगतोय. तर व्हेरी आपण काय म्हणतो? एम्पसायझिंग ॲडजेक्टिव्ह ऑप्शन करेक्ट आला. 66 नंबर. आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड. या वीड आउटचा अर्थ. वीड म्हणजे गवत, सगळ्यांना माहिती आहे. आपण शेतकऱ्याची मुलं असतील बरीच. तर शेतकरी लोक काय करतात? पिकामधले तण ज्याला आपण गवत म्हणतात ते काढून टाकतात, कारण ते पिकांसाठी हानिकारक असतात. मग वीड आउट म्हणजेच काय? तर वाईट गोष्टी बाजूला काढणे, वगळणे, इलिमिनेट करणे. म्हणजेच काय? एजन्सी विल वीड आउट दीज अनसुटेबल कॅन्डिडेट्स. एजन्सी काय करेल? जे काय अनसुटेबल कॅन्डिडेट त्यांना काढून टाकेल. मग ब्लॉक करेल का? नाही. सेगमेंट करेल का? नाही. इलिमिनेट करेल. लक्षात ठेवा, मी तुम्हाला म्हणलं एलिमेंट करणे. मग ऑप्शन माझा करेक्ट आला. 67 नंबर चेक करा. 67 नंबर. करेक्ट सेंटेन्स ओळखायचे. परत इफ क्लॉजेसवर क्वेश्चन आहेत. 4 क्वेश्चन याच्यावर चालेत. इफ ही टेक्स अन अर्ली बस ही वूड रीच. टेक्स म्हटल्यानंतर पोरांनो कधी वूड येणार नाही. इथं साधा वर्तमान काळ यायला होता. हे चुकलं म्हटल्यानंतर मी काढून टाकलं. माझं ए ऑप्शन गेला. मी बाकीचं वाचलं नाही तरी उत्तर माझं बरोबर येणार. पण तरी पण एकदा खात्री करून घ्या. इफ यू विझल्ड द गर्ल्स वूड माइंड इट. जर तू शिट्टी वाजवली, साधा भूतकाळ आला की वूड प्लस V1 येतं. आलं बरोबर. इफ युअर वर्क इज ओव्हर, साधा वर्तमान काळ गो होम अँड एन्जॉय TV. बरोबर, साधा वर्तमान काळ. इफ ही बिहेव्ड वेल, साधा भूतकाळानंतर वूड हॅव प्लस. बघा, इफ ही बिहेव्ड वेल, ही वूड हॅव लव्ड हिम. आता याच्यामध्ये साध्या भूतकाळानंतर वूड प्लस V1 येतं. इथं जर पूर्ण भूतकाळ असताना इफ ही हॅड बिहेव्ड वेल तर मग बरोबर आलं असतं. म्हणजे डी चुकलं. म्हणजे बी आणि सी ऑप्शन माझा करेक्ट आला, जो की आपण ऑलरेडी करेक्ट केला होता. जास्त काय वेळ घालवायची गरज नव्हती. तर एकदा आपण क्रॉस चेक केलेलं बरं राहतं. नेक्स्ट बघा, हा ऑप्शन तुम्ही, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे. पण हा प्रश्न जर तुम्हाला नीट समजून घ्यायचा असेल ना, तुम्ही माझ्या यूट्यूबवर एक व्हिडिओ बनवला आहे मी, आयदर ऑर आणि नायदर नॉरचा वापर कसा करता तो चेक करून घ्या. पुढचा बघू 69 नंबर. चूज द करेक्ट येस नो टाईप ऑफ क्वेश्चन ऑफ द गिवन क्वेश्चन. आता येस नो टाईप क्वेश्चन तुम्हाला तयार करताय. खूप साधी गोष्ट असते पोरांनो. ऑब्झर्वेशन करा. दे गो टू द पार्क एव्हरी इव्हिनिंग. आता याला काय, याच्यामध्ये काय केलं? दे गो टू द पार्क. मग मला सांगा डीड येईल का हो? साध्या भूतकाळ आहे का? वेंट आहे का? तर डीड आलं असं गेलं. शालचा काय संबंध आहे का? साध्या वर्तमान काळात ते मग डू किंवा डज आलं पाहिजे. पण डू कधी येणार? आता दे म्हटल्यानंतर देच्या नंतर गोज येतं का? नाही येत. मग दे डू असतं. आय डू, वी डू, यू डू, ही डज, शी डज, इट डज आणि दे डू. मग 100% उत्तर काय आलं? डू दे गो टू द पार्क एव्हरी इव्हिनिंग. हे करेक्ट आलं. सोपं होतं. साध्या वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, डूच्या देच्या नंतर डू येतं, डज नाही येऊ शकत. डी ऑप्शन करेक्ट. वेर इज डी? दिस इज डी.
क्वेश्चन फॉर्मेशनवर क्वेश्चन होता. नेक्स्ट वन 70 नंबर, आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ अंडरलाईन इडियम अप अँड अबाउट. हर मदर वॉज अप अँड अबाउट 2 weeks आफ्टर द ऑपरेशन. आता एक तर वाक्यातूनच कळतं, जरी अप अँड अबाउटचा अर्थ तुम्हाला माहिती काय फरक पडतोय, कोण विचारणार आहे तुम्हाला नंतर, चेक करा. आता अप अँड अप म्हणजे 2 आठवड्यानंतर ऑपरेशनच्या नंतर माणूस अप म्हणल्यानंतर उभाच राहिलाय. थोडक्यामध्ये माणूस बराच झालाय, म्हणजे ऑन बेड असेल का नाहीये, मेडिसिनवर असेल का नाहीये, तर काय होणार, ऑन वन सपोर्ट, लाईफ सपोर्टवर नाही तर स्वतःच्या पायावर उभे असणे, म्हणजे सी ऑप्शन आहे. जरी तुम्हाला त्याचा अर्थ माहिती नसेल तरी तुम्ही ते अंदाजाने काढू शकत होता. फिल इन द ब्लँक विथ द गिवन सेंटेन्स. ही वॉज डॅट टफ गाय. आता एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये ना टफ गाय म्हटलेलं आहे तर 100% ते ॲडजेक्टिव्हच पाहिजे. तर क्वाईट इसेन्शियल हेच ऑप्शन त्याचं करेक्ट आहे. हे सगळे ऑप्शन इनकरेक्ट आहेत, लक्षात ठेवा. थर्ड ऑप्शन म्हणजे परत एकदा ॲडजेक्टिव्हच क्वेश्चन विचारलाय, परत चौथा प्रश्न ॲडजेक्टिव्ह त्यांनी विचारलाय. 72 नंबर, आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ द करेक्ट नाउन क्लॉज. एक नाउन क्लॉज बद्दल साधी गोष्ट लक्षात ठेवा की या पार्टला, अंडरलाईन केलेल्या पार्टला व्हॉटने क्वेश्चन केला. बघा काय म्हटलं आता, म्हणजे याला, या प्रश्नाला अंडरलाईन केलेला पार्ट जर उत्तर असेल व्हॉटने प्रश्न विचारल्याचं तर तो नाउन क्लॉज असतो. आता म्हटलं ही रिमेंबर्ड वेअर ही हॅड लेफ्ट इट. व्हॉट डिड ही रिमेंबर, काय आठवतंय त्याला की वेअर ही हॅड लेफ्ट इट आहे. तर बरोबर आहे की त्याला काय आठवते की त्याने ते कुठं ठेवलं होतं. व्हॉटने उत्तर मिळतंय मला, मग हे तर बरोबर आहे. इथं पण आलाय तर हे तर गेलं. हे 2 ऑप्शन पहिले काढून टाकायचे. माय सन न्यू दॅट आय वुड पनिश हिम. व्हॉट डीड माय सन न्यू, माझ्या मुलाला काय माहिती होतं की मी त्याला शिक्षा करणार. बी पण बरोबर आलं. मग बी पण बरोबर कुठं आले, ए बी इथं पण आले, ए बी इथं पण आले, बरोबर. मग या 2चा विचार करू आपण. ती थर्ड, ही ॲडमिटेड ही वॉज गिल्टी. व्हॉट डिड ही ॲडमिटेड, त्याने काय ॲडमिट केलं की दॅट ही वॉज गिल्टी, हे पण उत्तर बरोबर आलं. म्हणजे ए बी सी उत्तर बरोबर आलं. आता डी बघू, ही लेफ्ट बिकॉज. आता व्हॉट डिड ही लेफ्ट, व्हॉट डिड ही लिव्ह, त्याने का तो गेला असं प्रश्नच होऊ शकत नाही. तर हे झालं ॲडवर्ब क्लॉज. म्हणजे ए बी सी उत्तर बरोबर आलं. हे सगळे नाउन क्लॉज आहेत. जर तुम्ही मेन क्लॉजला जर व्हॉटने क्वेश्चन केल्यानंतर अंडरलाईन केलेला भाग जर तुम्हाला उत्तर म्हणून मिळतोय तर डोळे झाकून त्याला नाउन क्लॉज म्हणू द्या. मग ते कशाने जोड द्या, तो वेअरने जोड द्या, वायने जोड द्या, दॅटने जोड द्या, व्हॉटने जोड द्या, कशानेही जोडू द्या. बऱ्याच वेळा सांगितलं की व्हॉटने दॅटने असं काही नाही. आता पहिल्या वाक्यामध्ये वेअर वापरलंय, दॅट इज द सबऑर्डिनेट कंजंक्शन, तरी सुद्धा तो नाउन क्लॉजच आहे. हे चूक करू नका तुम्ही. नेक्स्ट 73 नंबर चेक करा. काय म्हटलंय, करेक्ट सेंटेन्स ओळखायचं. आता एक समजून जातं, एक लक्षात ठेवा. आता पाहिल्यानंतर त्यांनी कुठंच नाही म्हणलं, पण हे बेस्ट आहे ना, बेस्ट ऑन टॉपिक कॉल्ड आर्टिकल. आर्टिकल जर तुम्हाला चांगले माहिती असेल तर यात उत्तर सुटेल. वी यूज अ पेपर टू राईट ऑन, राईट. आयरन इज अ व्हेरी युजफुल मेटल. आता अ व्हेरी युजफुल मेटल हे तर बरोबर आहे. आय हॅड अ मॅक्रोनी फॉर ब्रेकफास्ट. आता मॅक्रोनी म्हणजेच काय, ज्याला आपण काहीतरी खाण्याचे पदार्थ वगैरे बनवतो ना सकाळी नाश्त्याला, ज्याला काय मॅगी टाईप म्हणतो. तर हा आहे ना, हे अनकाउंटेबल नाऊन आहे. अनकाउंटेबल नाऊनच्या अगोदर आर्टिकल येत नाही, मग बरोबर आहे. व्हॉट अ इग्नोरंट मॅन ही वॉज. आता इग्नोरंट म्हणल्यानंतर इथं ॲन यायला पाहिजे होतं पोरांनो, कारण इग्नोरंट आहे म्हणजे हे चुकलेलं आहे, बरोबर. आता या वाक्यामध्ये वी यूज अ पेपर टू राईट ऑन. एक लक्षात ठेवा, मी समजा म्हटलं आय गो टू स्कूल, या वाक्यामध्ये स्कूलच्या अगोदर आर्टिकल वापरायची गरज पडत नाही. का, कारण ते बेसिक पर्पजसाठी वापरलंय. तसंच इथे आय यूज अ पेपर टू राईट ऑन, पेपरवर लिहिण्यासाठीच वापरलं होतं, म्हणजे हे पण चुकले. तर आर्टिकलची गरज नाही. फक्त आणि बी आणि सी उत्तर बरोबर आलं पाहिजे. बी आणि सी लक्षात ठेवा. आर्टिकलवर बेस्ट होतं, एररचा क्वेश्चन होता. नेक्स्ट वन, फिल इन द ब्लँक्स. सोपं आहे. द डॅड डॅश कॉलिंग द डॅड डॅश ब्लॅक. म्हणजे आपण म्हणतो ना चोर चोर मौसरे बाई, की एखाद्या चोराने दुसऱ्या चोरला म्हणायचं की तू चोरटा आहेस. काय पॉईंट आहे त्याच्यामध्ये. मग याच्यामध्ये द पॉट सगळे दिले. द पॉट कॉलिंग डॅड डॅश ब्लॅक म्हणजे पॉट काय म्हणते, त्याला म्हणते तू काळा. आता चुलीवर असतील किंवा गॅसवर भांडं ठेवल्यानंतर ते काळं होतच होतं. म्हणजे त्या भांड्याने कुणाला तरी तो म्हणतोय तू काळा आहे, कारण ते चुकीचं राहणार. मग काय येणार, स्टोव काळा होतो का, नाही. वॉल काळी होती का, नाही. तर केटल, उत्तर काय आलं, केटल. म्हणजे द पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक म्हणजेच काय, एखादा माणूस दोषी आहे तो दुसऱ्या माणसाला म्हणतो तू दोषी आहे. म्हणजे चोर चोर मौसरे भाई त्या टाईप असं म्हणतोय आपण. आलं लक्षात. म्हणजे पॉटला रिलेट करणारा कोणता शब्द आहे तर तो केटल आहे. नेक्स्ट वन 75 बघा. फिल इन द ब्लँक्स विथ द गिवन कन्व्हर्सेशन. क्वेश्चन बेस्ड आहे हा पोरांनो, क्वेश्चन टॅगवर. पण त्यांनी कुठंच विचारलाय क्वेश्चन टॅग आहे म्हणून. बघा काय म्हटलं, वेल वी नीड अ मेन्यू. आम्हाला मेन्यू हवाय. साधा वर्तमान काळ आहे. वी नीड म्हणजेच काय, साधा वर्तमान काळामध्ये आपण डू वापरतो. म्हणजे डोंट वी पाहिजे. तर कुठे डोंट वी आलाय,
इथं आलेलं आहे. इथं नाही आलं सोडून द्या. जर वाक्य दिलं होकारार्थी तर नकारार्थी येतो क्वेश्चन टॅग. डोंट वी सापडलं, उत्तर सापडलं तरी चेक करायचं. वी हॅवंट गॉट वन हिअर, तर हॅवंटचं वाक्य दिलंय नकारार्थी, क्वेश्चन टॅग होणार होकारार्थी, हॅवी उत्तर आलं बरोबर. नेक्स्ट 176 नंबर, चूज द करेक्ट सेंटेन्सेस म्हटले. इफ युअर ब्रेस इज लूज युअर ट्राउझर्स कम्स डाऊन. एक लक्षात ठेवा, ट्राउझर्स म्हणजे असा भाग ज्याला आपण पॅन्ट्स म्हणतो, शिवलेले पॅन्ट्स असतात त्याला ट्राउझर्स म्हणतात. तर ट्राउझर्स जर प्लुरल असेल, कारण इट इज मेड ऑफ 2 इनसेपरेबल पार्ट. तुम्ही ट्राउझर नाही म्हणू शकत, पॅन्ट नाही म्हणू शकत. तर पॅन्ट्स असतं, ट्राउझर्स असतं, त्याच्यानंतर 3/4 असतं, पजामाज असतं. ट्राउझर्स म्हटल्यानंतर 2 भागाचं बनलंय, तर त्याच्यानंतर कधी सुद्धा क्रियापदाला यस प्रत्यय येणारच नाही, ते फक्त कम पाहिजे होतं. पण हे तर वाक्य चुकलं राईट. मी हे तर चुकले, हे जर चुकलं असेल तर माझं उत्तर सापडलंय ना मला, मी कशाला बाकीचं वाचत बसू. तरी बघू, दिस प्रिमायसेस लुक टू बिग. आता प्रिमायसेस म्हणजे दे लुक बिग, करेक्ट आहे. सब्जेक्ट अँड वर्ब ॲग्रीमेंट. आर द ओल्ड ऑलवेज वायझर दॅन द यंग. एक लक्षात ठेवा, यंग द च्या नंतर आर्टिकल ॲडजेक्टिव्ह आलं तर त्याचा अर्थ त्या प्रकारचे लोक होतं. म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे बी आणि सी ऑप्शन माझा करेक्ट आला. बी आणि सी कुठे पोरांनो, बी आणि सी म्हणजे 1 नंबर करेक्ट आहे. एवढं जरी माहिती असलं ट्राउझर्स म्हणजे काय, समजा आता हे ट्राउझर आहे बरोबर, इट इज मेड ऑफ 2 पार्ट्स, हे 2 भागांचं बनलेलं आहे. मग ते जसं आपण हा शब्द लिहितो ना पॅन्ट्स, तसंच ट्राउझर्स लिहिला जातो, ट्राउझर नसतं. तर ट्राउझर नीड टू रिपेअर, नीड्स नाही होत, नीडच येणार, लक्षात ठेवा. मग ऑप्शन हा कम चुकलेला आहे. एक चूक सापडली तरी ऑप्शन सापडला होता आपल्याला, करेक्ट आपले उत्तर सापडलं होतं. नेक्स्ट बघा, चूज द मिनिंग ऑफ द वर्ड गिव्हन इन द कॅपिटल. काय म्हटलंय, द व्हेजिटेबल वर प्लांटेड इन अ रोज. म्हणजे व्हेजिटेबल वर प्लांटेड इन नीट रोज. रो म्हणजेच काय तर रांग. रांग म्हणणार शब्द कोणता आहे, सिरीज ऑफ डिसएग्रीमेंट काय संबंध आहे, अनप्लीजंट नॉईज काय, वी हॅव थ्रू काय नाही, नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स अरेंज इन अ लाईन. रो म्हणजे लाईन, एवढं साधं होतं. डी ऑप्शन करेक्ट आला. 78 नंबर चेक करा. चूज द करेक्ट क्वेश्चन टू फॉर्म अ क्वेश्चन. परत इथं सेकंड क्वेश्चन बेस्ड ऑन द क्वेश्चन फॉर्मेशन. दुसरा प्रश्न विचारलाय त्यांनी, यू कॅन वे दीज लेटर्स. यू कॅन वे दीज लेटर्स बरोबर ना. मग मला सांगा, यू कॅन वे म्हटल्यानंतर कॅन यू वेड. लक्षात ठेवा, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑल दीज आर मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स अँड दे आर ऑलवेज फॉलोड बाय V1. मग कॅनच्या नंतर कधी वेड येऊ शकत नाही, भूतकाळ येणारच नाही बरोबर. आता इथं जर इथं कॅन म्हटलं, इथं डूची गरज आहे का, इथं हॅवची गरज आहे. उत्तर सापडलं ना, कॅन यू वे दीज लेटर्स. उत्तर माझं आलं 2nd नंबर ऑप्शन करेक्ट आला. 79 चूज द करेक्ट सेंटेन्सेस म्हटलंय. शी हॅझंट अ ब्युटिफुल फर्निचर इन द हाऊस. मी प्रत्येक क्लासमध्ये सांगतो, हॅझंट कधी येणार जर पुढे V3 आला तर, नाहीतर काय आलं पाहिजे होतं, मग काय पाहिजे होतं करत, शी काय होतं, शी डझंट हॅव, हे यायला पाहिजे होतं. शी डझंट हॅव अ ब्युटिफुल फर्निचर इन द हाऊस. मग हे तर चुकलंय. हे चुकलंय म्हणजे ए जिथं जिथं बरोबर आहे ते मी काढून टाकलं, उत्तर आलं ना बरोबर माझं. मी काय म्हणाल की शी हॅज नॉट कम्प्लिटेड हर होमवर्क चालेल, बट मी असं नाही म्हणणार शी हॅझंट अ बुक. चुकलं. शी डझंट हॅव अ बुक असं उत्तर पाहिजे. तरी चेक करा, द न्यूजच्या नंतर आर येत नाही पोरांनो. न्यूज हा जे नाऊन आहे ना ते सिंग्युलर काउंट केलं जातं जरी. मग न्यूजच्या नंतरच पाहिजे होतं. अँड वॉट, थांबा. अँड वॉट अ नॉनसेन्स टू हॅव अ पिकनिक इन सच अ वेदर असं म्हटलंय बरोबर का नाही. म्हणजे हे पण चुकलंय, पहिलं चुकलंय. ऑप्शन काय राहिला, फक्त आणि फक्त सी ऑप्शन बरोबर आला माझा. आपण ऑलरेडी काढलाच होता. सो वॉट अ नॉनसेन्स टू हॅव अ पिकनिक इन बॅड वेदर करेक्ट आला. हे झालं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, उत्तर बरोबर आलं. चूज द ऑप्शन दॅट वुड सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. ऑल्दो ही वॉज व्हेरी हॅपी. या वाक्याला तुम्हाला रिप्लेस करायचं खालच्यापैकी कोणता ऑप्शन निवडून. ऑल्दो ही वॉज व्हेरी हॅपी ही डिड नॉट लव्ह एनीवन. आता ही डिड नॉट म्हटले पोरांनो. ऑल्दो ही ऑलवेज वॉज हॅपी असं होतं का उलटं. ऑल्दो ऑलवेज टू हॅपी नाही. ऑल्दो ऑलवेज हॅपी हे बरोबर आहे. ऑल्दो ऑलवेज हॅपी ही डिड नॉट लव्ह एनीवन हे उत्तर बरोबर आलं. थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. 81 नंबर चेक करा. मॅच द फॉलोइंग. समथिंग. आता हे काय विचारले तुम्हाला, एक याला आपण म्हणतो वन वर्ड सबस्टिट्यूशन. एका शब्दाबद्दल तुम्हाला अनेक शब्दांचा एक पर्याय निवडायचा असतो. एक पाहू आपण. समथिंग दॅट विल सॉल्व्ह ऑल द प्रॉब्लेम, ज्याला आपण म्हणतो पॅनेशिया. तुम्हाला माहिती असेल अशी गोष्ट जी सगळ्या प्रॉब्लेमला सोडवते. तर याचं तर 4 बरोबरच आहे. याचं 4 पण चेक करू आपण. एक्झिस्टिंग फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड. जगाच्या सुरुवातीपासून. प्री म्हणजेच काय तर अगोदर, एवढं तर माहिती आपल्याला. आपण प्री देतो ना, प्रिली म्हणजे प्रीचा अर्थ होतो अगोदर. तर एवढं माहिती झालं तर तुम्हाला एक उत्तर सापडलं. 4 आणि 1 सापडलं. 4, 1 दोन्ही ठिकाणी आलेले. पुढे बघा.
पेन इन मसल, आता पेनिस म्हणजे आपण मालजे म्हणतो, बरोबर का नाही? हे तर सगळ्यांना माहिती नसेल, सोडून द्या. वन हू हेट्स अदर पीपल, ज्याला तो मिसअँथ्रोप, आलं उत्तर बरोबर. म्हणजे सीचं आलं 3 आणि डीचं आलं, डीचं काय आलं 3, बरोबर ना? हा ऑप्शन आला बघा, सीचं आलं 2, राईट. हा ऑप्शन करेक्ट आला, 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट आला. सोपं होतं, एक जरी माहिती असेल तरी तुम्ही फास्ट सोडू शकता. 82 नंबर चेक करा, वर गेलं, वेट. हा, चूज द करेक्ट सेंटेन्स. आय विल सी मिस्टर मेहता इफ आय विल. एक लक्षात ठेवा, एकाच वाक्यात डबल विल येत नाही. काय पाहिजे होतं? आय विल सी मिस्टर मेहता इफ आय व्हिजिट वालसाड, असं पाहिजे होतं, म्हणून हे चुकलं. म्हणजे हे चुकलंय, म्हणजे हे जिथं जिथं बरोबर दिलं ना काढून टाका. आलं ना उत्तर बरोबर. एकाच वाक्यात डबल विल नाही आहे, तेवढं मला माहिती पाहिजे. आलं उत्तर बरोबर, तरी चेक करून घ्या. ऑप्शन तर सापडलाय. मी तुम्हाला म्हटलं की 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे, असे सोडवायचे असतात. मग त्यांनी ते दिलेलं आहे तुम्हाला ऑलरेडी. पहिलं चुकीचं दिलेलं, बाकीचं कशाला वाचत बसताय? पण तरी बघा, ही फेल ऑन द फ्लोअर वाईल एंटरिंग द रूम. तो जमिनीवर पडला येताना, बरोबर आहे. आय हेट ही सेंडिंग हर रिमाइंडर्स. मला आवडत नाही त्याचं तिला रिमाइंडर्स पाठवणं. उत्तर बरोबर आलं, बी आणि सी ऑप्शन करेक्ट आहे. 82 झाला. 83 नंबर. चूज अल्टरनेटिव्ह मिनिंग ऑफ द अपोजिट वर्ड. अपोजिट म्हणले, आता एक लक्षात ठेवा, द प्लॅन ॲज इट द ओनली एक्झिस्ट इन एम्ब्रायोनिक फॉर्म. आता एम्ब्रो म्हणजे याला काय म्हणतो आपण, की जे गर्भ अवस्था असतो ना, म्हणजे अगदी सुरुवातीची स्टेज, त्याला भ्रूण म्हणतो आपण. भ्रूण म्हणजे भ्रूण नाही, त्याला काय म्हणतो, अगदी इनिशियल स्टेजमधलं जे पोटातलं बाळ असेल त्याला म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो? अर्ली स्टेज होतं. संपलं. खूप सोपं होतं. जर ज्याला तुम्ही सायन्सचा वर्ड माहिती असेल तो लगेच सोडू शकतो. चूज द वर्ड्स हॅव्हिंग द सेम मिनिंग इन द वर्ड कॅपिटल. काय म्हटलंय? वी हॅव टू टॉलरेट इच अदर्स लिटल फॉयबल्स. आता एक लक्षात ठेवा, आपण सहन केलं पाहिजे एकमेकाचं काय. तर आता फॉयबलचा वर्ड तुम्हाला माहिती असेल, काय फरक पडतोय एक लक्षात ठेवा. याचा अर्थ काय येतो की एकमेकांमधील मतभिन्नता असेल, वेगवेगळ्या प्रकारचे विचारचे लोक असेल तर ते आपण टॉलरेट केलं पाहिजे. तर याच्यामध्ये फेबलचा अर्थ तुम्हाला, फेबल म्हणजेच काय, तर रूपक कथा, की प्राण्यांच्या स्वरूपात एखादी गोष्ट सांगितल्यानंतर तो एक नैतिक धडा दिला तर त्याला फेबल म्हणतात. मग फेबल तर बरोबर नाही पोरांनो. म्हणजे बी 100% चुके. फेबल तुम्ही 5वी 6वीत सुद्धा ऐकले असतील. बी तर गेला, सांगितलं, सापडला उत्तर माझं ए आणि सी. ए आणि सी राहिलं, कारण बी चुकीचं आहे. फेबल म्हणजे रूपक कथा. फेबल म्हणजे प्राण्यांच्या कथेतून एखादा सार सांगणे. उदाहरणार्थ आपण म्हणतो ना की ते प्राण्यांची गोष्ट असते, तो त्याला बोलवतो काहीतरी जेवायला आणि त्याच्यामध्ये खीर देतो, आणि खीर दिल्यानंतर त्याला सपाट प्लेटमध्ये ठेवची आणि त्याला खाता येत नाही. थोडक्यामध्ये काय, स्वार्थी लोक कसं ट्रीटमेंट करतात एकमेकांना, त्यालाच आपण तो फेबल म्हणतो. प्राणी कथेतून एखादं लेसन देणे. हे चुकलं, तर उत्तर बरोबर आलं. चला 85 नंबर चेक करा. विच ऑफ द फॉलोइंग प्रिफिक्सेस मिनिंग ऑल. ऑल आपल्याला माहिती रे पोरांनो, सोपं आहे ना. ओमनिवरस म्हणजे सर्व खाणारा, कार्निवरस म्हणजे मांसाहार करणारा, हार्बिवरस म्हणजे काय तर गवत खाणारा, तर ओमनी म्हणजेच काय तर सर्व, म्हणजेच ऑल, म्हणजेच डी. पुढं 86 नंबर. वेअर इज इट? हा, द टॉल गर्ल विच इज अ नाउन फ्रेज. द टॉल गर्ल वेअरिंग अ ब्ल्यू फ्रॉक इज माय कझन. आता एक लक्षात, नाउन फ्रेज म्हणजेच काय, नाउनच्या बद्दल जास्त माहिती सांगणार सगळे शब्द नाउन फ्रेज असतात. मग काय आलं? द टॉल गर्ल वेअरिंग अ फ्रॉक. जी मुलगी, उंच मुलगी जिने ब्ल्यू फ्रॉक घातलाय ना, हे सगळं नाउन क्लॉज आहे. हा सगळा नाउन फ्रेज लक्षात ठेवा, की एखाद्या त्या, आता खरं नाउन कोणतं यातलं, फक्त गर्ल आहे. पण ती मुलगी कशी आहे, उंच आहे, काय केलंय तिने, परिधान केलंय, काय केलं, फ्रॉक कोणत्या कलरचा, ब्ल्यू. तरी सगळं झालं नाउन फ्रेज. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. झालं उत्तर, सोपं होतं. नेक्स्ट वन. नेक्स्ट पोरांनो आलाय पॅसेज. तर पॅसेज का आपण घेणार नाही, तेवढा वेळ नाही आपल्याकडं. पुढे चला. येस, बघा काय म्हटलं. हे वाचत नाही बसायचं बरं का. पहिलं काय वाचायचं नाही, डायरेक्ट खाली यायचं. आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड. काय, शी हॅड अन एज इन हर व्हॉइस. आता एजचा अर्थ वेगळा होतो बरं का. एज म्हणजे कोपरा पण होतो. काय म्हणायचं येतात, एज म्हणजे मार्जिन होतं का हो. ती आता तिच्या व्हॉइसचा तिला काय फायदा होणार का. शी हॅज अन ॲडव्हान्टेज ऑफ इन हर व्हॉइस. ॲडव्हान्टेज ऑफ हर व्हॉइस होऊ शकतं, ॲडव्हान्टेज इन हर व्हॉइस नाही होत. बाउंड्स पण नाही. मग काय ना, शार्पनेस. म्हणजे एखाद्याच्या आवाजामध्ये शार्पनेस असतो. उदाहरणार्थ माझा आवाज थोडा घोगरा वाटतो, काही लोकांचा आवाज एकदम पिच एकदम तीव्र स्वरूपाचा असतो. म्हणजे एज म्हणजे काय तर शार्पनेस. दे हॅव अन एज ओव्हर देअर रायव्हल्स. एज म्हणजेच काय, ॲडव्हान्टेज. आता एज म्हटले, अन एज म्हणजे नाऊन वापरले, म्हणजे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या विरुद्ध काय होतं, त्यांना फायदा होता, ॲडव्हान्टेज होता. 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट आला.
93 नंबर बघा, ॲज सून ॲज आय सॉ द ॲडव्हर्टाइजमेंट आय ईमेल्ड माय. आता यांनी काय म्हटलं, मेक निगेटिव्ह सेंटेन्स. आता एक लक्षात ठेवा, 7वीत शिकलोय आपण नो सुनर दॅन, माहिती आहे सगळ्यांना. बघा चेक करा, नो सुनर डीड आय ॲडव्हर्टाइज दॅन आय ईमेल्ड माय CV. ऑप्शन माझं करेक्ट आलं, ऑप्शन ओनली अँड ओनली डी करेक्ट आला पाहिजे. नो सुनर दॅन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मूड विचारलाय, वी ईट दॅट वी मे लिव्ह. आपण खातो कारण आपल्याला जगायचंय. मग खाणे काही इच्छा आहे का, डाऊटफुल कंडिशन आहे का, कोण डाऊटफुल कंडिशनने खातं का, मग आपण का खातो, आपण दॅट वी मे लिव्ह म्हणजेच काय झालं, आपलं खाण्याचा पर्पज झाला. ऑप्शन नंबर बी करेक्ट आला. विश पण नाही, पर्पज आहे खाण्याचा, काय तर आपल्याला जिवंत राहायचंय. 95 नंबर, आयडेंटिफाय द टाईप ऑफ द क्लॉथ अंडर सेंटेन्स. परत सांगतो, क्लॉथ आपण पाहिला होता की नाऊन क्लॉथ मी तुम्हाला सांगितलं होता. टेक अन अम्ब्रेला विथ यू इन केस इट फ्रेंड्स. आता इन केस म्हटलंय म्हणजेच काय, पद्धत आहे का, मॅनर आहे का नाहीये, कम्पॅरिझन आहे का नाहीये, तर कंडिशन आहे. जर पाऊस आला तर तू काय करणार, इन केस इफ इट रेन्स, म्हणजे टेक अम्ब्रेला विथ यू इन केस इफ इट रेन्स. जर आला तर फायदा होईल, इन कंडिशन आलं सोपं होतं. इफ असेल, इन केस असेल, दो ॲज दो असेल तर ते कंडिशन असतं. पुढे चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. सेकंड क्वेश्चन पंक्च्युएशन मार्क आलाय. माय ब्रदर गेव मी अ वॉच. बघा कॉमा कॉमा, एक लक्षात ठेवा, माय ब्रदर गेव मी अ वॉच इथपण वाक्य बरोबर आहे. माय ब्रदर गेव मी अ वॉच हे पण बरोबर आहे. डायरेक्टच वाक्यात लिहायची गरज, मध्ये कॉमा कशाला देत आहे, माय ब्रदर गेव मी अ वॉच कशाला. मग इथं डायरेक्ट काय दिलंय, इंट्रोगेटिव्ह मार्क दिलाय, त्याच्यामुळे हे वाक्य चुकलं. माय ब्रदर गेव मी अ वॉच हेही चुकलं. म्हणजे राहिलं काय, माय ब्रदर गेव मी अ वॉच, याला सेमीकोलन म्हणतो, म्हणजे कॉमापेक्षा जास्त वेळ थांबायचं. टू माय सिस्टर अ पेन. उत्तर माझं आलं बरोबर, बी ऑप्शन इज करेक्ट, ओनली बी. सेकंड. थर्ड 97 नंबर चेक करा. वी डॅड डॅश कोड ऑफ प्रॅक्टिस. आम्ही कोड ऑफ प्रॅक्टिस दिला म्हणजे काय, वी सेट डाऊन. लक्षात ठेवा, वी सेट डाऊन म्हणजे आम्ही एखादे कोड ऑफ प्रॅक्टिस असा निवडलेला आहे की अशा प्रकारे सगळ्यांनी वागायचं. तर कोड ऑफ प्रॅक्टिस ऑप्शन करेक्ट आहे. 4 नंबर. पुढे इन अ ब्राऊन स्टडी. इन अ ब्राऊन स्टडी म्हणजेच काय हो, आयडेंटिफाय द ऑड इन द मिनिंग. ऑड म्हणजे चुकीचा वा, त्याचा अर्थ 4 पैकी 3 एकाच अर्थाचे असणार, एक वेगळा असणार आहेत. मग मला सांगा, लॉस्ट इन थॉट म्हणजे गोंधळलेला, बरोबर का. इन अ डे ड्रीम म्हणजेच काय, त्याच गोंधळलेल्या अवस्थेसारखं. हे दोन तर होऊ शकत नाही. इन अ रेव्हरी म्हणजेच काय, डेलिबरेशन म्हणजे मुद्दाम एखादी गोष्ट करणे. आपण म्हणतो ना, आय डिडंट डू दॅट डेलिबरेटली, मी ते मुद्दाम नाही केलं. डे ड्रीम काय मुद्दाम नाही होत ना, ते आपोआप होतं, बरोबर का नाही. लॉस्ट इन थॉट व्यक्ती असेच विचारात गुंतून जातात. ऑप्शन नंबर करेक्ट आला, 3 नंबर, कारण ऑड आहे. हा डेलिबरेट म्हणजे काय झाला, ऑड झाला. बाकीचे सगळे डेलिबरेट नाही दाखवत. काय म्हणले, सब्जेक्ट ॲट्रिब्यूट. लिंकन द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका वॉज असॅसिनेटेड. म्हणजे लिंकन जो प्रेसिडेंट होता अमेरिका, त्यांचा राजकीय खून, ज्याला असॅसिनेशन म्हणतो, राजकीय खून म्हटलं. द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका असॅसिनेटेड आहे. काय म्हटलंय, सब्जेक्ट म्हणले. सब्जेक्ट म्हणजे हा वर्ब झाला, हे पण वर्ब झालं. लिंकन तर नाऊन झालंय, मग काय आलं पाहिजे, द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, बरोबर का नाही. काय म्हटलं, सब्जेक्ट द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका लिंकन, हे ए ऑप्शन करेक्ट आला पाहिजे. ए ऑप्शन करेक्ट, राईट. 100 लास्ट नंबरचा क्वेश्चन आहे. ही रिझेम्बल्स हिज ब्रदर. तो त्याच्या भावासारखा दिसतो. आय एम टायर्ड विथ कधीच नसतं पोरांनो, सेट फ्रेज. आय एम टायर्ड ऑफ. मी समजा म्हटलं आय एम टायर्ड ऑफ ड्रायव्हिंग कार. मी कार चालवायचं, मला कंटाळा आलाय. टायर्डच्या नंतर ऑफ येतं, म्हणजे बी चुकलंय. मग बी कुठं कुठं बरोबर दिलंय, बी तर बरोबर दिलंय, हे 2 तर गेले. ही ऑर्डर्ड अ न्यू कार. त्याने नवीन कार ऑर्डर केली, करेक्ट आहे. ही विल कॉम्बॅट युअर व्ह्यूज, करेक्ट आहे. म्हणजे ए, सी आणि डी, ए, सी, डी हे 4ही ऑप्शन करेक्ट आहेत, पण लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 100 क्वेश्चन्स पैकी 50 क्वेश्चन सोडवले. एक लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येक ठिकाणी पेपर कोणताही पेपर डिस्कस केल्यानंतर कोणत्या टॉपिकवर कोणता क्वेश्चन कशा प्रकारे विचारला होता माहिती पाहिजे, आणि किती क्वेश्चन्स विचारले होते, हाऊ मेनी क्वेश्चन्स वर देअर, हे गोष्ट लक्षात ठेवायची. अजून एक महत्त्वाची गोष्ट की MCQ सोडवताना जर ऑप्शन्स दिले असतील तर एक्साइटमेंटमध्ये कधी घाई करायची नाही, आरामात पाहायचं. बऱ्याच वेळा आपण ऑप्शन न वाचता क्लिक करतो, आणि आपल्याला येणारा प्रश्न जर चुकला तर त्याच्यानंतर आणि तिथं समजलं की मला येत असून चुकलं तर ते खूप जास्त टेन्शन येऊन त्याचा बाकीच्या प्रश्नावर सुद्धा परिणाम होतो. तर इंग्लिश ग्रामरच्याच इक्वली इम्पॉर्टंट, तुम्ही इंग्लिश व्होकॅब्युलरीवर पण जास्त तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. राहिला भाग तुमचा RCचा, रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचा, तर तो सोपा वाटतो जर तुम्हाला वेळ असेल तर. वेळ तुम्हाला कधी असेल जर हे प्रश्न तुमच्या वेळेत सुटले तर. वेळेत कधी सुटतील जर तुमचा चांगला अभ्यास असेल, प्रॅक्टिस असेल तर. आणि अशा प्रकारे स्ट्रॅटेजीतून जर तुम्ही प्रश्न सोडवले तर कमीत कमी वेळेमध्ये खूप चांगला स्कोर तुम्ही करू शकता.
हे लक्षात ठेवा. भेटतोय आपण पुढच्या सेशनमध्ये नवीन क्वेश्चन पेपरच्या बरोबर. सो थँक्यू व्हेरी मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. धन्यवाद.